अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज 2 सप्टेंबरला आलेला आहे श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या दिवशी पिठोरी अमावस्या सुद्धा आलेली आहे। या अमावस्याला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। जी अमावस्या सोमवारी येते तर त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात आणि सोमवती अमावस्या ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। सोमवती अमावस्याला श्रावणी अमावस्या असंही म्हटलं जातं। श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या, पोळा यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। म्हणून या दिवशी सेवेसोबतच काही वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। या श्रावणातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला सायंकाळी हा उपाय करायचा आहे। अगदी तुम्ही 6च्या नंतर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने घरातील पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता हे दूर होऊन 7 पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। घरात अखंड लक्ष्मी नांदेल, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, अमावस्या म्हटलं की वाईट शक्तीचा प्रभाव हे अमावस्याच्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये असतो। कुणाचं डोकं जड पडते, कुणाचं अंग दुखत असते, ज्यांना अशी काही बाहेरची वाईट बाधा आहे त्यांना त्रास अमावस्याच्या दिवशी हे होतच असते। घरातील नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय जर केले तर नक्कीच त्या उपायाचं आपल्या शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं। त्यामुळे आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर सुद्धा हा उपाय करू शकता। उशिरा उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला चालते हे, पण खूप प्रभावशाली मानला जातो। आज पिठोरी अमावस्येच्या दिवशी सर्वात मोठी अमावस्या आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी छोटासा उपाय आहे पण खूप फलदायी हा उपाय मानला जातो, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, 5 आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। 5 लवंगा घ्यायच्या आहेत, पिवळी मोहरी घ्यायची आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत। या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि घरातल्या प्रत्येक सदस्यावरून आपल्याला 7 वेळेस किंवा 5 वेळेस आपल्याला उतरवायच्या आहेत। जे आजारी असते, जे चिडचिडपणा करते, थोड्या थोड्या गोष्टीनं एखाद्या व्यक्तीला घरातल्या राग येतो, चिडचिडपणा जास्त करते, मुलं हट्टीपणा करतात, प्रत्येकावरून तुम्हाला हे उतरवायचं आहे 7-7 वेळेस या 3 वस्तू। आणि घराच्या उंबरट्याहून सुद्धा तुम्हाला 7 वेळेस ह्या वस्तू उतरवायच्या आहेत। उतरवत असताना कुणाला तुम्हाला काहीच बोलायचं नाही, काही नाही, कोणाशी गप्पा वगैरे काही मारायच्या नाहीत। आपलं उतरवायचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला हे वस्तू उतरवायच्या आहेत 7-7 वेळेस। मेन उंबरट्याहून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवायच्या आहेत। उतरल्याच्या नंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे तुम्हाला आणि जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे फेकायचं आहे। अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे। हे काळे तीळ आहे ते थोडेसे घ्यायचे आहेत, पिवळी मोहरी आहे ते थोडीशी घ्यायची आहे आणि 5 लवंगा घ्यायच्या आहेत तुम्हाला। अख्ख्या फुलवाल्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत, घराच्या दक्षिण दिशेला फेकायचं आहे। एकदा फेकल्याच्या नंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही। एकदा फेकले की तुम्हाला घरामध्ये येताना पाय धुवायचे आहेत आणि पाय धुतल्याच्या नंतर घरामध्ये जायचं आहे आणि घरामध्ये देवांना जाऊन नमस्कार करायचा आहे तुम्हाला। हा उपाय करण्याच्या पहिले तुमच्या देवघरामधला तुम्हाला दिवा आहे ते प्रज्वलित करायचा आहे। कोणताही उपाय करण्याच्या पहिले अग्नीच्या साक्षीने करायचा आहे, त्यामुळे पहिले तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, नंतर हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने पिठोरी अमावस्येच्या दिवशी जर हा उपाय केला तर घरातले सर्व दोष आहे ते निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल। त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अत्यंत हा सोपा उपाय आहे पण खूप फलदायी मानला जातो, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कोणते ना कोणते दोष हे असतातच। आता आपल्याला माहीत नसते आपल्या घरामध्ये कोणता दोष आहे ते, त्यामुळे जर विशेष तिथीला जर तुम्ही असे उपाय जर केले, अगदी हे सोपे उपाय आहेत आणि साधे आहेत, आपण घरी राहून हे सगळ्या घरच्या गोष्टीच आहेत, ते आपल्या वस्तू आहेत। ही पिवळी मोहरी प्रत्येकाच्या घरामध्ये असते, लवंग असते, काळे तीळ असतात। आपण कोणत्याही प्रभावी उपायासाठी
वापरण्यासाठी आपण घरामध्ये तीळ ठेवत असतो। ह्यामुळे हे घरातल्या सर्व वस्तू आहेत या घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि हे उपाय करायचा आहे। पण हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळते। त्यासाठी तुम्हाला हा छोटासा उपाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी, सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने काही दिवसातच बघा ज्या काही तुमच्या समस्या होत्या त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। त्यामुळे तुम्हाला हा उपाय आहे ते आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 8ला, 9ला, 10 वाजता, 11 वाजता सुद्धा करू शकता, काही हरकत नाही, पण करायचा आहे विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय आहे ते करायचा आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।